सियावर रामचंद्र की जय. रामचंद्रांच्या आज्ञेनुसार लक्ष्मण माता सीतेला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात सोडतो. तिकडे आश्रमाच्या प्रांगणात गेल्याबरोबर माता सीतेचं मनपूर्वक स्वागत होतं. जणू काही येणार आहे असं ठाऊक असल्यासारखं स्वागत होतं. ऋषींच्या आश्रमात ऋषींचे शिष्य घेऊन जातात. महर्षी आपल्या आश्रमातील सर्वांना सीतेची काळजी घेण्याची सूचना देतात आणि महर्षी वाल्मिकींच्या आश्रमामध्ये माता सीतेंचं राहणं सुरू होतं. यात मी फारसं कथानकमध्ये फार वाढवत नाही आहे. याच काळामध्ये लक्ष्मण नदी ओलांडून पहिल्या तीरावरती येतोय, सुमंत्रांना भेटतोय. सुमंत्रांच्या नशिबात दोनदा सोडणं आहे नदीच्या तीरावर. एकदा रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता वनवासाला जाताना आणि आता सीतेला ऋषींच्या आश्रमात सोडताना. लक्ष्मण सुमंत्रांना म्हणतोय, हे मंत्रीवर काय होतंय, हे का होतंय, हे रामचंद्रांनी असा निर्णय का घेतला असेल? मलाही खरं तर आश्चर्य वाटतंय. रामचंद्रांच्या निर्णयाचा मी विरोध करू शकत नाही. त्या निर्णयाचं पालन करणं बंधू म्हणून माझं कर्तव्य आहे, प्रजाजन म्हणून माझं कर्तव्य आहे. पण मला हा निर्णय पटतच नाही आहे. लक्ष्मण पहिल्यांदा रामचंद्रांच्या निर्णयाशी असहमती दाखवतोय. तेव्हा सुमंत्र लक्ष्मणाला एक कहाणी सांगतात. ते म्हणतात, लक्ष्मणा, हे जे काही होतंय ना, ते नियंत्यानं ठरवून दिल्यासारखं होतंय. दुर्वासा मुनींनी वशिष्ठांच्या आश्रमात जे सांगितलं होतं ते घडतंय. लक्ष्मण जरासा चकित होतोय की दुर्वासानी वशिष्ठांच्या आश्रमात कोणाला सांगितलं? ते म्हणाले, महाराज दशरथांना सांगितलं. मी तिथे हजर होतो. महाराज दशरथांना वशिष्ठांच्या आश्रमात दुर्वासानी जे सांगितलं तेच आता घडत आहे. मला त्यामुळे यात नवल काही असं वेगळं वाटत नाहीये. आता बघा, सुमंत्र जेव्हा अशी गोष्ट सांगतो तेव्हा लक्ष्मण सांगतो की नेमकं काय घडलं मला सांगा. तेव्हा सुमंत्र जी कहाणी सांगतो ती कहाणी पुन्हा एकदा वाढलेल्या कथानकाला बळ देण्यासाठी रचलेली कहाणी आहे असं मला वाटतं. कारण कुठेतरी त्याला न्यायसंगत ठरवलं पाहिजे ना, कुठेतरी न्यायसंगत ठरवलं पाहिजे. ती वाढवलेली कहाणी आहे असं मला वाटतं. सुमंत्र म्हणतात, एक दिवस महाराज दशरथांना असं वाटलं की आपण महर्षी वशिष्ठांच्या आश्रमात जाऊन त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे, त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे. वशिष्ठांच्या आश्रमात नेहमीच अनेक तपस्वींचं आगमन होत असतं. अशा वेळी जे कोणी तपस्वी आलेत त्यांचा दर्शन सुद्धा आपल्याला करता येईल. दशरथ ज्या क्षणी वशिष्ठांच्या आश्रमात गेले तेव्हा त्या आश्रमामध्ये दशरथांनी मनात योजल्याप्रमाणे अत्री ऋषींचे पुत्र प्रचंड क्रोधी महर्षी दुर्वासा तिथे आलेले होते. दुर्वासांच्या ज्ञानाचं, तपाचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं. दोन बाजूला दोन ऋषी बनून बसून चर्चा करत असतानाच दशरथांचं आगमन झालं. दशरथांनी महर्षी दुर्वासांना प्रणाम केला, वशिष्ठांना प्रणाम केला. दोघांचं यथोचित स्वागत अयोध्या नगरीमध्ये केलं. वशिष्ठांनीही राजाचं स्वागत केलं, बसायला आसन दिलं. महाराज दशरथ बसले आणि चर्चेला सुरुवात झाली. वशिष्ठ, दुर्वासा आणि दशरथ यांच्यामधली चर्चा संपल्यानंतर महाराज दशरथांनी दुर्वासा मुनींना विचारलं. म्हणाले, मुनिवर, माझ्या मनामध्ये काही माझ्या कुळासंबंधीचे प्रश्न आहेत, ते मी विचारू का? ते म्हणाले, विचार. म्हणाले, माझ्या कुळासंबंधीचा असा प्रश्न आहे की मला पुत्र झालाय राम. त्या रामाचं आयुष्य कसं असेल? तो अयोध्येचं राज्य किती काळ सांभाळेल? त्याचे पुत्र कसे असतील आणि माझं हे कुळ किती वर्ष चालत राहील? कृपया या संबंधी मला काही मार्गदर्शन कराल का? दुर्वासानी मंद स्मित केलं आणि म्हणाले, दशरथा, तुझं भाग्य थोर आहे की तुझं कुळ खूप मोठं होणार आहे. त्याचं नावही खूप मोठं होणार आहे. ते सगळ्यात मोठं कुळ असेल. कदाचित
दुर्वासांनी सांगितलेलं हे वाक्य आजही खरं आहे. भालम तु दशरथात्मजा हे वाक्य आहे ना, म्हणजे कपाळावर दशरथाचा आत्मज असल्याचं रामाचं, शिरो मे राघव पातु, शिरो मे राघव पातु. एकूण सगळ्या रघुकुल सर्वातलं उच्च कुळ आणि त्यातला उच्च राम. रघुकुलाचा परमोच्च बिंदू काय असेल तर तो राम आहे. रघुकुलाचा परमोच्च बिंदू राम आहे, म्हणून रघुकुल श्रेष्ठ आहे. सर्वात मोठ्या कुळाचा तू आहेस हे लक्षात ठेव. पहिला प्रश्न, तुझ्या कुळाचं राज्य किती चालेल याचा. तर म्हणाले याचं उत्तर तुला मला एका जुन्या कथेतून द्यावं लागेल. दशरथालाही आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं की सांगा काय, कुठली कथा आहे. ते म्हणाले खूप खूप वर्षापूर्वी देवासूर संग्राम चालू होता. आता कथेत कथा आली. बघा, सुमंत्राला लक्ष्मणाने नाही पटलं असं म्हणून सांगितलं. सुमंत्र लक्ष्मणाला सांगतोय की बाबा हे जे होत आहे ते नियतीनुसार होत आहे, देवानं ठरवलंय त्यानुसार होत आहे. कसं काय, तर मला दुर्वासाने सांगितलं होतं, मी ऐकलं होतं. दुर्वासाने काय सांगितलं होतं तर त्यात एक अजून एक कथा आहे. दुर्वासा सुद्धा सरळ सरळ सांगत नाहीत, एक जुनी कथा सांगतायत. ती कथा काय आहे. खूप खूप वर्षापूर्वी देवासुरांचा संग्राम चालला होता आणि या संग्रामाच्या मध्ये देवतांच्याकडून नेहमीप्रमाणे असुर पराभूत झाले. असुरांना आपल्या जीवाचं भय वाटू लागलं. या जीवाचं भय वाटू लागल्यानंतर असुरांनी सुरक्षित स्थळी जाण्याचा निर्णय घेतला. सुरक्षित स्थळ कोणतं. देवांच्या नजरेतून, देवांच्या शक्तीपासून, देवांच्या अस्त्रापासून वाचण्याचं सुरक्षित ठिकाणच नाही. म्हणजे पृथ्वी तलावर कुठेही लपले तरी ते येतील, सापडतील. सप्त पाताळात दडलेल्या असुरांना शोधून काढलं होतं. सागरात दडलेल्या असुरांना शोधून काढण्यासाठी अगस्ती मुनींना एका अचमनात समुद्र प्यायला लावला होता आणि सगळे असुर उघडे पडले होते आणि सगळ्या असुरांचा संहार पुन्हा देवतांनी करून टाकला होता. कुठेही दडले तरी सापडतील. मग दडायचं ठिकाण कोणतं. ते म्हणाले विद्वान, ऋषी, तपस्वी यांच्या आश्रमात देव कधीच शस्त्र घेऊन जात नाहीत. देवाच्या शस्त्राला सुद्धा जिथे बंदी आहे ते ज्ञान मंदिर आहे. मंदिरात तुम्हाला शस्त्र सापडतील. मंदिरात शस्त्र घेऊन देवी सापडेल, देव सापडतील. पण ज्ञान मंदिरात जेव्हा जाल तेव्हा शस्त्र नव्हे, शास्त्राचाच विचार करावा लागेल. ऋषीमुनींच्या सानिध्यात राहिलो तर आपण वाचू. भवसागर पार करायचा असेल तर ऋषीमुनींच्या सानिध्यात राहावं लागतं. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. उगाच नाही म्हणत. साधूची संगती ही सगळ्यात उत्तम असते. एक सुभाषित पण आहे, चंदनम शीतलम लोके चंदना दपि चंद्रमः, चंद्र चंदनयोर मध्ये शीतल साधू संगती. चंदन जगात सर्वात शीतल आहे. चंदनापेक्षाही शीतल चंद्रमा आहे आणि चंद्रमा आणि चंदन याच्यापेक्षाही शीतल साधूची संगती असते. म्हणून सगळे असुर शरण घेण्यासाठी म्हणून ऋषीच्या आश्रमात जाण्याचा निर्णय घेतात. कोणत्या ऋषीचा तो आश्रम, कोण त्यांना शरण देतं आणि नेमकं काय घडतंय ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.